कृष्ण हरी जय हरी. बघा आपण कुठं आलोय आता काय झालंय माहिती का बावरापूरची दिंडी रस्ता इथं आणि चाललाय स्वयंपाक. बघा काय चाललंय माऊली भाकरी चालल्यात वय. बर 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 टाका किती तुम्ही भाकरी तिघी जणी किती टाकता भाकरी? आम्ही तिघी नाही दोघीच करतो. हा सकाळी एक जण भाजतंय का? एक जण भाजते. हा तुमच्या किती झाल्या वाऱ्या? आमच्या झाल्या 2-4 झाल्या का? प्रत्येक दिंडीत एक एक केली. प्रत्येक दिंडीत म्हणजे ह्या दिंडीत तुम्ही पहिले झाले का? ह्या दिंडीत पहिल्या केव्हा वाजलंय तुमचा? 15 दिवस 15 दिवसाचा. काय सांगताय होय. तुमचं नाव तरी सांगा की. माझं नाव का हा? यमुना यमुना एकच नाव आहे होय तुम्हाला? यमुना नरकी नरकी होय. बर आणि गाव? तळेगाव. तळेगाव का? हा. आणि तुमच्या किती झाल्या वाऱ्या? माझ्या बी चौथी याच दिंडीत का दुसऱ्या? नाही दुसरे मग ह्या दिंडीत कसं आला तुम्ही? कोणाच्या ओळखी? अण्णांच्या अण्णाच्या ओळखी. मग कसं काय वाटतंय मग दिंडीमध्ये या? चांगलं वाटतंय. काय झालं काय अडचण नाही नाही का? नाही. बर बर आता बघा ही भाकरी ज्वारीच्या भाकरी करताय का तुम्ही? हा बघा ज्वारी आणि बाजरी. आता किती भाकरी केल्या तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत केले अनेक. हा बावरापूर बावरापूर. बर तुम्ही म्हणजे पहिल्यापासून का? पहिल्यापासून आता पण मी आपलं ह्याला येतो पंक्तीला येतो. पंगत असती का हो, तुमची? हो, पंगत. बर बर कुठे पंगत असती? इंदापूर असते पण मी इकडे आवले आता. इंदापूर मध्ये पंगत असती. बर बर माऊली तुमचं काय मग? काय नाही आलो वाराला. वारीला आले का? म्हणजे दिंडीमध्ये काय देताय का असं काय म्हणजे का नाही? आलोय सर. सहज आले का? म्हणजे पहिलीच वारी का हा, तुमची? पहिली. मग कसं आहे जेवण? चांगलं आहे. एक नंबर आहे. पुढल्या वर्षी 100 यायचं यायचं का नाही? नाही यायचं. यायचं ना. माऊलीने गोंधळ मोठा लावला या. मग लावलं ना आता. म्हणजे चंद्रभागेत गेलता काय? हो हा? जाऊन आले आताच. जाऊन आले का? हो स्नान हे दर्शन झालं का? दर्शन झालं, दर्शन घेऊन आलो. सगळं हो. ओके मध्ये. बर आता किती दिवसाचा प्रवास झाला तुमचा? आता बघा ना आम्ही 12 तारखेपासून आलेलो आहे. 12 तारखेपासून आले का? बर बर माऊली नाही जी बाया चढतात काय वानकडे? माऊली काय केलंय जेवण? काय आहे, वरण आहे, भात आहे, अजून? सोयाबीनची भाजी आहे, अरे वा. ज्वारीच्या भाकरी. सोयाबीन त्यांचं खास फेवरेट. होय का? हो बर तुमच्या किती झाले वारे? तिसरी. तिसरी झाल्या का? बर माऊली काय जेवणात बदल करायचे तरी ह्या आताच्यात? आता ना काहीच नाही बदल. हा? काही नाही. पण घरच्या घेतलं जेवण घरी. कसं ऐकत? हो ही ओके. कोणाचं ही या? हा? पांडुरंगाच्या पांडुरंगाचं आहे. मग ही कसं ऐकत? तुमचे किती झाले काय वारे? मग वाऱ्या कमीत कमी 7वी वारी. 7वी वारे का ह्याच दिंडीमध्ये? हो. ओके असू द्या. माऊलीचं काय काम दिंडीमध्ये? तंबू टाकायला. तंबू ठोकाय. बघा एक नंबर काम आहे माऊली जवळ. तंबू ठोकायचं म्हणजे सोपं नाही. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून तंबू ठोकायचं काम करता सगळ्या म्हणजे दिंडीला हिथून तिथून. तुम्हाला जोडीदार तिघ जण आहे का? 4 जण आहेत का? अरे वा असू द्या. माऊली तुमचं काय नियोजन आहे? गाडी गाडी? हो गाडी मागच्या वेळेस म्हणली होती. हो, हो. नाही कोणती गाडी तुमची? काही समजायची. हे जे टेम्पो, हा. टेम्पो. बरं त्यात सगळं स्वयंपाकाचं सामान स्वयंपाक. सगळं तुमच्याकडे? अरे वा. बाबा चावतंय का? हळूहळू हळूहळू कमन हळूहळू. मग काय करता? हा. मऊ. मला तर लय मऊ दिसतंय. मग तुमच्या किती झाल्या वाऱ्या? 10-15 चालत केल्या का? बस पाय 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 पाय. हा. हे माऊली म्हणतात बसले होते. एक दिवस नाही. हो माऊली का हो? हे बसले होते का माऊली? मग नाही ती बी नाही हा, तुमचं गाव? एकच बावरापूर. बावरापूर. तुम्ही बी? हा. बावरापूर. बावरापूर. मग हे कोण आहेत तुमचे? भाऊ भाऊ होय. त्यामुळे शेजारी बसलाय. एकामेकाला विसरत नाही तू का? लय हुशार आहे. बरं असू द्या. माऊली तुमचं काय मग? बोला की माऊली. काय म्हणता? कशी झाला प्रवास? काय आहे? वातावरण पावसाचं कसं आहे? काय डिव्हिजन? माऊलीची आज कमी काय? जिथे ताण लागन तिथं पाणी, हा. जिथे भूक लागन तिथं अन्न, आणि जिथं ऊन लागन तिथं सावली. ही पांडुरंगाची कृपा ओके. आम्हा वारकऱ्यांना मिळालेलं हे दान आहे. बरोबर. आणि ह्या दानाचा लाभ आम्ही चांगल्या प्रकारे घेत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेलो आहोत. तुमचं नाव? माझं नाव पोपट साठे, बावरापूर. साठी बावरापूर. ओके. माऊली कसं काय मग? माऊली जरा माऊलींनी गाडीमध्ये बसून वारी केलेली दिसते. चालू केली? चालू. तरी किती वय असेल तुमचं? माझे 69. 69. होती ना वारी? चालते आता. घेऊन येणार आहे. तुमच्या घरातले तुम्ही एकटे झाले? नाही मंडळी कुठे? जोडीची वारी आहे. कुठे? काय वाडा केला वाडी. मंडळी आहेत म्हणायचं. हो सेवक. त्यामुळे खुश आहेत तुम्ही. असू द्या.
हो माऊली जय हरी. तुमचं काय नियोजन आहे या दिंडीला म्हणजे असं? ह्या दिंडीला आमचं नियोजन म्हणजे ही जी इथं आता येऊन राहिलेत हो. ही आमची सोसायटी आहे. अच्छा म्हणजे आम्ही जागा खुद्द तुमची. पंढरपूरचे आहे. अरे वा. आम्ही ह्यांची इथं आले की हा हा हा. बघतो. बर बर बर. हा ह्यांना आम्ही इथं जागा आपली दिली हा सगळ्यांच्या कृपेने. मस्त. त्यामुळं अरे वा. छान. एकदम ही आहे. बघा मित्रांनो पंढरपूर मध्ये जागा दिली माऊलींनी या दिंडीला. किती भाग्याचं काम आहे. आता त्यांचं बघा 3रं वर्ष आहे. असंच त्यांनी अखंड हा. आमच्या हरिहर मध्ये यावं ही इच्छा बस. रामकृष्ण हरी. काय पिलू कसं वाटतंय जेवण? तुझं नाव काय? जेवण चांगलं आहे तुझं म्हणून. नाव? हा? बर असू दे. तुम्ही पण हितलेत म्हणायला. सोसायटीमध्ये. सोसायटीमध्ये तुम्ही पण हितले सोसायटी. कसं काय मग दिंडीचं कसं वाटलं तुम्हाला नियोजन? ते इथे येते राहते त्यामुळे आम्हाला एक वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळतं आणि त्यांनी असंच यावं आणि आम्हाला आयुष्यभर त्यांची अशी सेवा करायची संधी मिळावी बरोबर. हे ईश्वरचरणी प्रार्थना. तुझं नाव काय? आशा हे बाळाताई अशोक साठी. हा मला या दिंडीत आल्यापासून अशी उत्सुकता वाटते. मस्त पाय दुखतात हा ते असं वाटतं चालावं नाही गाडीत बसावं. हा. पण गाडीत बसून जर पुढे आलं ना हा. लय बोर होत. होय का? हा मग पाय 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 चालल्यावर चांगलं म्हणजे आनंद वाटतो. हा त्या वारीचा असा आनंद घ्यावा वाटतो. नाचावं वाटतं. हा. हे कुठं अभंग म्हणावं गवळणी म्हणावं हा. असं वाटतं. माऊली चंद्रबागेत गेलता तुम्ही? उद्या जाय. उद्या जाणार का? बर बर. उद्या मग प्रदर्शना उद्या घालणार का तुम्ही? बर बर असू द्या. तुमची ह्या दिंडीत वारी असते का दुसऱ्या? ह्याच का? हा. किती झाल्या वाऱ्या काय? झाले असेल 4-5. 4-5 झाल्या म्हणाले. हाय अनुभव. ह्या कोण आहे बघत आहे तुमच्याकडे? ते पण आहेत वारी. तुमच्याकडे जवळचे आमच्या जवळचे कोण आहे? त्या म्हणजे येऊचे आहेत पण आमच्या यवत यवत. अच्छा यवत. बघा यवत कर्मी आलेत मित्रांनो. कसं वाटतंय मग? लय भारी वाटतंय. भारी वाटतंय ना? पुढल्या वर्षी यायचं? भाषणी नाही लावल्या? कमल भीमराव कोलते बोलते का? हा, बरं, बरं. तुमच्या किती झाल्या का वाऱ्या? दुसरी वारी दुसरी वारी का? कसं काय जेवण? छान आहे नलिनी संभाजीसाठी. अच्छा बर बर. तुमच्या किती झाल्या का वाऱ्या? चौथी चौथी का? त्याच वर्षी पहिला कुणी आणलं काय तुम्हाला? आमचे मालक आहेत दरवर्षी. कुठे मालक? अरे वा. बघा कशी समोर समोर बसल्या जेवा. निळ्या निळ्या आकाशात विमान चाले खास प्रकाशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. बर. किती झाल्या माऊलीच्या वाऱ्या पुन्हा? 3 चालूच केल्या? हा नक्की. हा नक्की अन्न खापा. नाही तसं इतकं बी नाही लांब जायचं. मग ते मला खोटं नाही, वाटतंय. नाही, नाही, खोटं नाही वाटत. पायवारी केली पायवारी. गाडीत नाही बसली काही नाही. अजिबात नाही ना. अजून तरी होते की तुमच्या? आता देवाने बोलावलं पुढल्या वर्षी तर येणार. तुमच्या किती झाल्या? 3 वारी. 3 वाऱ्या. मग कसं काय नियोजन कसं आहे दिंडी मधलं? बरे बरे चांगलं आहे ना? काय अडचण? काही नाही. काही नाही. मग माऊली तुमचं कसं काय नियोजन? नमस्कार या जेवायला. जेवण करा या. तुमच्या किती झाल्या का वाऱ्या? मी पहिल्यांदा येते. पहिल्यांदाच आले. त्या कोण आहे तुमच्या? ओळे कांचनचे दुकान? डेलीवर. अच्छा म्हणजे शेजारी शेजारी माहिती का? चालतंय. बर. मग आता दर्शनाला केव्हा जायचं? पाठव. पाठ करी विनकरी मी ओळखतोय यांना. भातावाले बघा तुमच्या किती झाल्या काय ना वाऱ्या? 3री. आणि जोडीने आला होय तुम्ही? एकटी. एकटेच होय का बरं? जोड का नाही आली? नवरा. बर बर नवरा. किती झाल्या वाऱ्या तुमच्या? 3री. 3री. आणि मग जोडीला का नाही आणलं? जोडीला घरी लागतं ना एक माणूस. लागतंय का? बर बर. मग कसं काय ही बात कसं काय तुम्ही रोज वाढता? हा रोज वाटत. कोणत्या का तुमच्याकडे? आनंद वाटतो आनंद वाटतो. कोणत्या का तुमच्याकडे? आणून संपून गेल्या तुम्हाला नाही राहिल्या मग? राहतो ना? हा 100% 100%. पिलू तू काय करतो काम? काय नाही गायन. गायन? माझं नाव श्रवण दादा चव्हाण. हा कुठे संस्थेत आहे का तू? सातारकर. सातारकर संस्थेत आहे का? हा हा. बर. नाथ ब्रह्म संस्थेचं नाव आहे आळंदी चाकण रोडला. साखर रोडला आहे का? गवळण तू किती वर्ष झालं संस्थेत आहे? संस्थेत 4 वर्ष झाली. शिकवतात का चांगलं? हा. शिकवतात. फी किती या? ते वर्षाला 25,000. मापात आहे मग. हाय मापात. मन बर तुझा आवाज तर ऐकून दे कसा आहे. वाराणसी गया पायले द्वारका, वाराणसी गया पायले द्वारका, परे नाही तुका पंढरेचा, परे नाही तुका पंढरेचा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान,
पाया पडे जना एकमेका पाया पडे जना एकमेका पंढरीच्या लोकांनाही अभिमान. दिसतंय का नाही? दिसतंय बावरापूर का? बावरापूर. तुमचे किती झाले वारे? चौथी का ह्याच दिंडीमध्ये? हे 3 झाले ह्या दिंडीत हा. 3 वर्ष झाली दुसऱ्या दिंडीत. दुसऱ्या दिंडीत. मग त्याच्यात आणि ह्यात काय फरक वाटतो? ह्या त्या दिंडीत पण दिंडीत छान होतं ह्या पण दिंडीत. दोन्ही पण हा. चांगल्याच आहेत. ओके, ओ रामकृष्ण. माऊलीचं काय काम आहे ह्या दिंडीमध्ये? काय माहिती? झेंडेकरी. लय ऊस आहे तुम्ही म्हणून हा. बोलले. तुम्ही बी दोघं झेंडेकरी. पण लय- हा? तिघं बी झेंडेकरी का? तुमच्याकडे फिक्स झेंडा दरवर्षी झेंडा. पण लय पुढे जात नाही. हे जातात का पुढे? पळतात ना. पुढे पळतो. का वाच? दिंडी सोडून नका पुढे पळत. आहे का नाही? तुम्ही दिंडी मागची माणसं बघून पुढे आठवायच्यात. माऊलींची सगळ्या जेवण चाललंय. थोडीशी घेतली आपली मुलाखत. आणि काय झालंय, बावरापूरची दिंडी या आणि इथं हरिहर मध्ये त्यांचा मुक्काम असतो. तर मेन चालक मालक दिंडीचे 2 शब्द आपण काय म्हणते? बबनराव वळेबा साठे, भैरवनाथ प्रसाद दिंडीचे संस्थापक अध्यक्ष बबनराव साठे. त्याचप्रमाणे माझ्या संघ माझे सर्व सहकारी वारकरी, महिला आणि सहकारी वारकरी, मनामध्ये एकच ध्यास म्हणून गेले बरेच वर्ष झालं. पहिली 25 वर्ष पायवारी केली. त्यानंतर गावात एकत्र बसून गावची स्वतंत्र दिंडी व्हावी म्हणून मनामध्ये ध्यास ठेवला आणि गावातल्या सर्व माझ्या तरुण मित्रांनी मला भरपूर सहकार्य केलं, मदत केली आणि दिंडी चालू केली. दिंडी चालू केल्याच्या नंतर खरोखरच मनामध्ये त्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. म्हणून प्रत्येक वर्षाला कधी आषाढी वारी, आषाढी एकादशी येते याची वाट पाहावी लागते, हुरहुर वाटते मनामध्ये. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने दिंडी चाललेली आहे. दिंडीचे सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी आमच्या गाव भावरापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पोस्ट उरळी कांचन या दिंडीच्या निमित्ताने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वारी चाललेली आहे. चांगल्या पद्धतीने वारी चाललेली आहे. त्या वारीमध्ये सर्व राहण्याची सर्व सोयी केलेली आहे. तंबू आहेत, लाईट, तंबूमध्ये लाईट आहे. त्याचप्रमाणे बसकर आहेत आणि सर्व या ठिकाणी आंघोळीचं टँकरला पाणी चांगल्या पद्धतीने मिळतं. त्याचप्रमाणे पिण्याकरता पाणी, फिल्टरचं पाणी असतं. चांगल्या पद्धतीने दिंडी चाललेली आहे. त्या दिंडीचं चांगल्या पद्धतीने विकास व्हावा. आम्हाला सुद्धा या ठिकाणी दूध पंढरीच्या पाठीमागे हरिहर सोसायटी या ठिकाणी इथल्या भाविकांनी आम्हाला जागा दिलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद त्यांना देतो. असंच आणि तुमचं सुद्धा बरं का, रामा सायकर राशन आपण मध्ये बऱ्याच ठिकाणी फोनवर बोललोय, तुमची गाठ पडावी म्हणून योगायोगाने त्या पांडुरंगाच्या कृपेने सकाळीच उतरल्याच गाठ पडली. तुम्हाला धन्यवाद देतो. असंच आमच्या दिंडीला सहकार्य करीत जा आणि आमच्या दिंडीला सहकार्य करून आमच्या दिंडीमध्ये आता सध्याला 70 ते 80 लोक आहेत. काय गावामध्ये अडचण काढल्यामुळं बाकीचे लोक आले नाहीत, पण कमीत कमी 100 लोक आमच्या दिंडीमध्ये